कागज की कश्तियों से समंदर नहीं जीते जाते, कागज की कश्तियों से समंदर नहीं जीते जाते, और तानाशाही के दम पर कभी मुल्क नहीं चलाए जाते, कभी मुल्क नहीं चलाए जाते। देशभरात विद्यार्थी पेपर फुटी आणि पोलिसांच्या लाठीचार्ज विरोधात आक्रमक झालेले असतानाच नगर जिल्ह्यात ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी आक्रोश नोंदविला। लोकशाहीत संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग सरकार घेत असल्याने अण्णांनी चिंता व्यक्त केली होती। यासाठी आज वाडिया पार्कच्या गांधी स्मारक या आंदोलन स्थळालाच नगरचे जंतर मंतर असे नाव देण्यात आले। इथेच आज मौन धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। कागज की कश्तियों से समंदर नहीं जीते जाते, और तानाशाही के दम पर कभी मुल्क नहीं चलाए जाते, कभी मुल्क नहीं चलाए जाते। आपण आज सर्वजण या ठिकाणी का जमलेलो आहोत याचं प्रत्येकाला कारण माहिती आहे। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी जो लढा दिलाय त्यांच्यावर त्यांची दखल घेण्याऐवजी, सरकारने त्यांचे प्रश्न ऐकून घेण्याऐवजी, त्यांच्या प्रश्नांची दखल घेण्याऐवजी, त्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घेण्याऐवजी पोलिसांचा लाठीचार्ज केला। ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। आपण भारतासारख्या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये राहतो आणि या ठिकाणी जर अशी परिस्थिती असेल तर ही फार चुकीची गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्हालाच आवाज उठवावा लागणार आहे। कोणत्या पक्षाला सपोर्ट करण्यासाठी, CJPला सपोर्ट करण्यासाठी, BJPला सपोर्ट करण्यासाठी किंवा काँग्रेस पक्षाला सपोर्ट करण्यासाठी आजचा हा लढा नाही, तर चुकीच्या गोष्टींविरोधात, अन्यायाविरोधात बंड पुकारण्याची ही सुरुवात आहे। असं म्हटलं जातं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जो असतो तो जास्त मोठा गुन्हेगार असतो। आणि जे आज या ठिकाणी जमलेले आहेत त्या सर्वांनी सिद्ध करून दिलेलं आहे की आम्ही गुन्हेगार नाहीत आणि आम्ही अन्यायाविषयी बंड पुकारणार। आज मी एक विद्यार्थिनी म्हणून या ठिकाणी आलेली आहे। मी स्वतः न्यू लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहे। उद्याला आपल्यालाही एक्झाम्स द्यायचे आहे, पण हे पेपर लीक सारखे होत गेले तर गरिबांची मुलं काय करणार बरं? पेपर लीक होतो, पेपर आमच्यापर्यंत येतही नाही। जे पोरं खरंच प्रामाणिकपणे, कष्टाने, मेहनतीने शिकतात, अभ्यास करतात आणि पेपर देतात त्यांचं यामध्ये खऱ्या अर्थानं नुकसान होतं। तर आमची ही एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान जे आहे त्यांनी अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे। मुंबईवर ज्या वेळेस हल्ला झाला होता त्यावेळी RR पाटील, विलासराव देशमुख हे लोक गृहमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला, मंत्रिपदाचा राजीनामा दिला। पण आज धर्मेंद्र प्रधानांना डिफेंड करताना लोक म्हणतात की पेपर लीक धर्मेंद्र प्रधानांनी थोडी केलाय। मग 26/11चा जो हल्ला मुंबईवर झाला आणि विलासराव देशमुखांनी आणि RR पाटलांनी ज्यावेळेस राजीनामा दिला त्यांनी स्वतः ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, अकाउंटेबिलिटी घेतली म्हणून राजीनामा दिला। मग काही मुंबईवरचा हल्ला या दोघांनी केला होता का? जर तुम्ही मिनिस्टर आहात, तुम्ही मंत्री आहात, देन यू आर द रिस्पॉन्सिबल पर्सन। तुम्ही राजीनामा घेतला पाहिजे स्वतः। जर तुम्हाला थोडी सुद्धा लाज उरलेली असेल तर धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। दरम्यान काही दिवसापूर्वीच राज्यात फडणवीस सरकारने माहिती अधिकार कायद्यात नवीन नियमांचा अंतर्भाव केला होता। अण्णांनी या नियमांना देखील नुकताच विरोध केला होता। त्यानंतर फडणवीस सरकारने 2 पावले मागे येत या नियमांना स्थगिती दिली होती। आता विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनात अण्णांनी उडी घेतल्याने सरकार काय भूमिका घेणार? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का? यावर आपले मत, प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। गॉडफादर चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।